माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। आपण मागचं वर्ष मिलेट वर्ष म्हणून जाहीर केलेलं होतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये मिलेट्समधली जी ज्वारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सोरगम असं म्हणतात, ती सर्वदूर खाल्ली जाते आणि ह्या ज्वारीचा एक वेगळा प्रकार आपण आज करणार आहोत। तर त्यासाठी मी ज्वारीचा रवा काढून आणला होता। तुम्ही कुठल्याही गिरणीमधून रवा काढून मागितला तर ज्वारीचा रवा काढून मिळतो। तर असं मोठं दलियासारखं आपण दळून आणायचं आहे ते। तर मी इथे पाऊण वाटी दलिया म्हणजे ज्वारीचा दलिया घेतलेला आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। ते हे आपण 3-4 पाण्यामधून अगदी छान त्याचं पांढरं पाणी निघेपर्यंत स्वच्छ धुवायचं आहे, कारण बारीक थोडाफार कचरा असतो किंवा त्याची फोलपट वगैरे असतात। तर असं छान पांढरं पाणी आपल्या दिसेपर्यंत, स्वच्छ दिसेपर्यंत आपण धुवायचं आहे। आणि ज्वारीला शिजायला वेळ लागतो, म्हणून आपण हे साधारण एक 10 मिनिट अगोदर तरी हे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे। तर आपण ह्या खिचडीला जास्त पौष्टिक करण्यासाठी यामध्ये आपण सगळं भाजीपाला वगैरे घालणार आहोत। तर सीजनल आता खूप भाज्या बाजारामध्ये आहेत हिवाळ्यामध्ये, तर तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता। तर मी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूप सुद्धा घेतलं तरी चालेल, तुपामुळे अजून छान चव लागते त्याला। तर आपण नेहमी फोडणी करतो तशीच फोडणी आहे। त्यामध्ये तमालपत्र, मोहरी, कढीपत्ता, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, हे सगळं मी घालून घेतलेलं आहे। आणि लसूण आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे, कारण की गुलाबी परतल्यावर लसणाची चव खूप छान अशी खमंग लागते। आपल्याला जाळायचं नाहीये, पण गुलाबी होईपर्यंत तरी थोडंसं परतून घ्या। मग आपण त्यामध्ये एक एक भाज्या घालणार आहोत। तर मी इथे घेतले आहेत टोमॅटो घेतले आहेत, पुन्हा गाजर घेतलेला आहे। तर आता बाजारामध्ये तुम्हाला सांगते मी बीन्स आहेत, मटार आहे, फ्लॉवर आहे, सीजनल जेवढ्या केवढ्या भाज्या असतील कुठल्याही तुम्ही घाला, तेवढी पौष्टिकता ह्या दलियाची वाढेल। मेथी मी 1 वाटी चिरून घातलेली आहे, तुम्ही जरूर मेथी घाला। कुठलीही पालेभाजी छान लागते, पण मेथीचा फ्लेवर एक वेगळाच असतो, तर खूप छान लागते मेथी। तर मेथी तुम्ही अवश्य घाला। छान परतून घ्यायचंय आपल्याला हे। आपल्या महाराष्ट्रामध्ये बाजरी, ज्वारी, मग नाचणी, पुन्हा भगर म्हणजे वरीचा तांदूळ म्हणतात, ही सर्वसाधारणपणे अतिशय मुबलक प्रमाणात मिळणारी भरडधान्य आहेत, म्हणजेच मिलेट्स आहेत। त्याचा वापर आपण भरपूर करायला पाहिजे जेवणामध्ये। तर मी यामध्ये घालून घेतली आहे हळद, धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर आणि घरी केलेला गरम मसाला मी घातलाय आणि 1 चमचा लाल तिखट घातले। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। तर हे सगळं छान आपण परतून घेतलं आणि मी फोडणीमध्ये हिंग घालायला विसरले होते, तर हिंग सुद्धा मी थोडा घालून घेतलाय। तर आपण हे छान परतून की नाही, यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालून घेऊया। मीठ मी सेंधा नमकच वापरत असते, ज्याला पिंक सॉल्ट सुद्धा म्हणतात। त्यामध्ये आपण आपलं हे साधारण 10 मिनिटं आपली ज्वारी भिजलेली आहे, ते आपण ज्वारीचा रवा आणि मुगाची डाळ आपण घालून घेऊया। बऱ्याच भागांमध्ये ज्वारीचं आंबील सुद्धा करून पितात, ज्वारीच्या कण्यांचं। तर आपण ही खिचडी बनवत आहोत ज्वारीच्या कण्यांची। त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे, त्याला शिजायला जरासं ना पाणी जास्त लागतं ज्वारीला आणि ती चिकटण्याची शक्यता असते। तर आपल्याला अंदाजाने पाणी घालायचं आहे, थोडंसं जास्त पाणी घालायचं, कारण हा दलिया जो आहे तो असा मऊ लुसलुशीत छान लागतो। तर 1 शिट्टी घेऊन किंवा तुम्ही थोडंसं बाहेर शिजून झाकण न लावता थोडा वेळ शिजून घेऊन चेक करायचंय, म्हणजे ते खाली लागणार नाही, कारण ते लवकर चिकटायची सुद्धा शक्यता असते ज्वारी। ते असं घट्ट होऊन खाली बसतं, म्हणून मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही साधारणपणे 1 शिट्टी घेऊन गॅस बंद करा आणि एकदा चेक करून परत पाणी कमी जास्त हवं असल्यास थोडंसं घालून पुन्हा 1 शिट्टी घेऊन त्याला थोडंसं मुरू द्या। मग हे छान दलिया तयार होतं। आता तुम्ही पहा किती छान दलिया तयार झालेला आहे आपला ज्वारीचा। तर हा मिलेट्स दलिया आपला तयार झालेला आहे। ह्याच पद्धतीने तुम्ही बाजरीच्या रव्याचा सुद्धा दलिया बनवू शकता, खूप छान लागतो। बाजरीची सुद्धा चव खूप छान लागते आणि हिवाळ्यात बाजरी थोडीशी गरम सुद्धा असते खायला। तर तुम्ही जरूर मिलेट्सचा वापर तुमच्या जेवणामध्ये वाढवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा। थँक्यू।